नमस्कार मंडळी, आज आपण छानशी मिठाई बनवणार आहोत. तर मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तूप टाकलं आहे. तूप पण छान गरम होतं आहे, मेल्ट होऊ द्यायचं आहे थोडंसं. थोडं कमी पडलं होतं, मी अजून जास्त टाकलं आहे. मी पहा, भरपूर तूप असेल की मिठाई छान गोड होते. ते छान हलवून घेतलं आहे. घरच्याच साहित्यातून आपण मिठाई बनवणार आहोत. फक्त साखर, मैदा आणि तूप. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. मी 1 वाटी मैदा घेतला आहे. घरच्या कोणत्याही वाटीने मोजून घेतलं तरी चालेल. छान हलवून घ्यायचं आहे ते. एखादी आनंदाची गोष्ट तुम्ही कशी सेलिब्रेट करता ते माझ्याशी शेअर करा. कमेंट करून सांगा की तुम्ही कसं सेलिब्रेट करता. ते छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं अगोदर. त्यातल्या सगळ्या गोळ्या फोडून घेतल्यात. एकजीव करायचं आहे. ते तूप आणि मैदा पूर्ण एकजीव झाला पाहिजे. मी लवकरच माझी केकची सिरीज चालू करणार आहे. तुम्हाला बघायला आवडेल का, मला कमेंट करून सांगा. केकमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे केक कसे बनवायचे, काय बनवायचे, छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला त्यातून देणार आहे. मैदा छान खूप खरपूस भाजून घ्यायचा आहे. लाल बुंद कमी गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं म्हणजे ते डागणार नाही. डागलं की त्याला वास करपलं जाईल, ते मग वास खराब येतो त्याचा. छान हलवून घ्यायचे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे केक पाहायला आवडतील किंवा शिकायला आवडतील ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सारखं हलवत राहायचं आहे, गॅस कमीच ठेवायचा आहे. तुमच्याकडे थोडेसे ड्रायफ्रूट्स असतील तर तेही बारीक करून ठेवा, म्हणजे आपल्याला ते पुढं काम येतील. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ठेवा. माझ्याकडे फक्त बदाम आणि काजू होते, तेच मी टाकले आहेत पुढं. मैदा आपला कलर चेंज होतोय पहा. मैद्याचा कलर चेंज झाला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी मैदा घेतला तर पाऊण वाटी पिठी साखर घ्यायची आहे, म्हणजे मिठाई छान गोड होते. ती पण सगळी मिक्स करून घ्यायची. माझं बाळ पहा मध्ये मध्ये लुडूबुडू करते. ते सगळं पूर्ण मैदा आणि पिठी साखर एकजीव झालं पाहिजे, तोपर्यंत त्याला सारखं हलवत राहायचं आहे. ते पूर्ण हलवून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये ती पिठी साखर बारीक असल्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात. त्याही छान फोडून घ्यायच्यात आणि सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं आहे त्याला, कारण साखर टाकली की परत त्याला काळवंट ते. तुमच्याकडे एक स्क्वेअर डब्बा असेल किंवा माझ्याकडे केकचा टीन होता तो घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकले आणि त्यावर थोडासा मैदा स्प्रेड करायचा आहे. ते पूर्ण सगळ्या कडेने कडापर्यंत लावून घ्यायचं सगळ्या बाजूने, म्हणजे आपली बर्फी चिकटणार नाही पॅनला. तुमच्याकडे एखादा डब्बा असेल स्क्वेअरमधला तरी चालेल. असं पूर्ण सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. घेतलं आहे मी. तुम्ही सगळ्या बाजूने तेल लावून घ्या. त्यावर थोडासा मैदा टाका. मैदा टाकल्यानंतर तो पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा सगळ्या बाजूंनी.
मैदा टाकल्याच्यानंतर आपलं जे सारण तयार झालेलं आहे, मी जे ड्रायफ्रूट्स बारीक केले होते ते ड्रायफ्रूट्स मी खाली घालते. का तर बर्फी आपण टीन पलटल्यानंतर ती ड्रायफ्रूट्स वरती येतील. त्यामुळे अगोदर ड्रायफ्रूट्स घालायचे. तुमच्याकडं बटर पेपर असेल तर बटर पेपरही तुम्ही टाकू शकता. माझ्याकडं नव्हता त्यामुळे मग मी असा जुगाड केला आहे. सगळे ड्रायफ्रूट टाकून घेतले. त्यामध्ये आपण तयार केलेलं मैदा आणि साखरेचे मिश्रण पूर्ण टाकायचे. ते टाकून घेतल्यानंतर हलक्या हाताने त्यामध्ये एअर पण राहिला पाहिजे कारण ते खूप गरम आहे. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते गरम आहे त्यामुळे स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी छान त्याला ते चौकोनमध्ये टीनमध्ये स्प्रेड करून घेतले, दाबून घेतले ते. टीनला चारही बाजूने समान भागामध्ये ते चारही बाजूने स्प्रेड करून घ्यायचे. गरम असल्यामुळे ते पूर्ण एकदम पॅक झाले. आत्ताच पूर्ण सेट झालंय ते. यामध्ये तुम्ही ट्रुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता असेल तुमच्याकडे अवेलेबल तर. आता माझं हे काम पूर्ण करून झालंय. आता याला 10 ते 15 मिनटं मी डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे. जिथं बर्फ तयार होतो तिथं तुम्ही ते 10 ते 15 मिनटं ठेवून द्या. माझी बर्फी पूर्ण सेट झाली. 7 ते 8 5 ते 6 तासांनी मी ती परत बाहेर काढली आणि पाहून घ्या तुम्ही किती कडक छान झाली आहे मस्त. आत्ताच त्याच्या कडा सुटल्या आहेत पहा. ते एका चाकूच्या साहाय्याने आपण त्याच्या कडा कापून घ्यायच्यात. म्हणजे काही चिकटलं तर आपली बर्फी तुटणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. पहा चाकू आतमध्ये घातला तर ती बर्फी पूर्ण उचलून येते, इतकी छान सेट झाली. एक प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये उलटा ठेवायचा आणि टीन आपला उलटा करून ती बर्फी खाली पडली पहा. किती छान तयार झाली, मस्त छान तिला शेप आला आहे. माझ्या बाळाला असं झालं होतं की कधी कापू आणि कधी खाऊ. मी चाकू घेतला, ती चाकू घेऊन कापायला बघत होती. तुमच्याकडे जो नाईफ अवेलेबल असेल त्याने तुम्ही कट करू शकता. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तसं. मी मोठे मोठेच ठेवणार आहे का तर धरून खायला सोपे जातील म्हणून. मोठ्यानं छान नाही जमलं म्हणून छोटा घेतला आहे, त्यानं छान कट पडतील. जास्त सेट झाली त्यामुळे ते कडक कडक होते. तुम्हाला जो शेप पाहिजे तो तुम्ही करू शकता. माझ्या बाळाची घाई चालली मध्ये मध्ये. ती जास्त सेट झाली माझ्याकडून त्याच्यामुळं असं ते वरती उभे हे कापलेत तेव्हा लगेच ते तुटलेत पहा मधूनच. तरी पण ती टेस्ट खूप छान झाली. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमचा आनंद कसा सेलिब्रेट करता. बाहेरच्या मिठाईपेक्षा घरातली साजूक तूप आणि फक्त मैदा वापरून बनवलेली, साखर वापरून बनवलेली ही छानशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. थँक्यू.